बोरी बुद्रुक येथील श्री संभाजी विद्यालयाचे शिक्षक मतदार जागृतीच्या निमित्ताने बोरी बुद्रुक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांचे प्रचार साहित्य घेऊन फिरतानाचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते। त्यावेळी बोरी बुद्रुक येथील ग्रामस्थ, पालक व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना याबाबत विचारणा केली असता संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। यावेळी ग्रामस्थांनी झालेल्या प्रकाराचा जाब विचारत संभाजी विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापकांचा निषेध व्यक्त केला। संभाजी विद्यालयातील शिक्षिका व जुन्नर पंचायत समिती सदस्य या सर्व गोष्टींची संलग्न असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये होती। या गोष्टीची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या संदर्भात आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे। तसेच माहिती अधिकारी कार्यकर्ते संदीप उतरडे यांनीही जुन्नर तहसीलदार व इतर संबंधित अधिकारी यांना मेलवर तक्रार अर्ज केला आहे। तुम्हाला काय वरून कोणाचा आदेश वगैरे कोणाचा काय आहे काय परिस्थिती काय? परिस्थितीने काय आता आम्हाला मत जागृतीसाठी विद्यार्थी संख्या कमी आहे आमचे थोडंसं दोन्ही कामं हो हे इथून आम्ही प्रचार करताय ना कॉम्प्लीट घेऊन मतदान जागृती करण्याचं ठीक आहे बरोबर आहे। मतदान तुम्ही राष्ट्रवादीचा प्रचार करताय बरोबर कोणाचा आदेश आहे काय सांगा बकरे कोणाची काय राष्ट्रवादी प्रचार करताय ना ऑलरेडी त्याशिवाय आम्ही गाव नाही ना आम्ही थांबवलं ना ते आम्हाला का करता माझ्याकडे सर व्हिडिओ उमेदवाराचे परिपत्रक वाटतानाचे व्हिडिओ आहे ते सगळ्यांना मतदान हे 100% तुम्ही एका याचं लेटरचे घेऊन तुम्ही वाटू शकत नाही जागृती नाही पॅम्पलेट वाटतोय सांगतोय का एकाच याचं तुम्ही पॅम्पलेट वाटताय हे अयोग्य हे योग्य नाही। थांबवलं ना तुमचं मतदान जागृती करून काय थांबवलं? मतदान जागृती करून पॉम्पलेट राष्ट्रवादीचे घेऊन वाटले प्रत्यक्ष आम्ही तसं येण्याचं काय कारण आहे का? आम्हाला माहिती आम्ही जर पेपर वाचतो मतदान जागृती करायला ती आपल्याला अडचण नाही। तुम्ही स्वतः राष्ट्रवादीचे पॉम्पलेट घेऊन वाटताय पॉम्पलेट घेऊन वाटत मतदान जागृती आता उद्या आम्ही दुसरं लेटर तुमच्या हातात तुम्ही ते करा बरं मत म्हणजे बघू मत जागृती करताय आणि कुठल्या शाळेत नाही ना आपल्या शाळेमध्ये मी त्यांना फोन केला तर ते म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य कोण म्हटलं? आम्हाला मॅडम बोलले मॅडम आम्हाला ते स्वातंत्र्य आम्ही रजेवर आहे आम्ही असं आता सुट्टीवर आहेत का आपण? असतं शाळेत म्हणजे रजेवर म्हणले तुला विषय मतदान जागृती करताना राष्ट्रवादीचे जे पॉम्पलेट जे ते वाटतात ते योग्य आहे का? कोणी वाटलेच नाही। मॅडमच्या हातामध्ये पण गट्टा तुम्हाला दाखवणार ना आम्ही कोणी वाटले प्रूफ करून देतो तुम्हाला वाटले का एवढं सांगा करतो। शाळेच्या शिक्षकांनी सर शाळेमध्ये सर्व पक्षाची लोक शिक्षक सर्व पक्षाची मुलं येतात मग तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला परिणाम वेगळा ठीक आहे पण तुम्ही प्लेट घेऊन फिरू शकत नाही तुम्ही फक्त 100% मतदान सगळ्यांनी करायला तुम्ही त्याच्यात राष्ट्रवादीचा ते शाळेचे कर्मचारी नाही तुमच्या बरोबर आपल्याकडे आपण आता गावामध्ये जेवढं फिरले पूर्ण गावामध्ये फेरी मारली अशी किती लोक आणाल आमच्या समोर का आम्ही त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही मतदान करा मतदान जागरूक करा किती लोक आणू शकतात तेवढे दाखवा तुम्ही मतदान जागृती केली तुम्ही पॉम्पलेट देऊन केली तुम्ही लोकांना पॉम्पलेट दिले मॅडम तुमच्या लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेचे पॉम्पलेट तुम्ही लोकांना दिले तुम्ही 2 मिनिट ऐका कैलास
एक गोष्ट करताना तुमचं ठरलं असेल ना इथं जनजागृती करायची, मग तुमच्या सरांनी सांगितलं असेल ना. आता सर मुख्याध्यापक आहेत आमचे, मुख्याध्यापक म्हणाले जनजागृती करायची. मग जनजागृती करताना माहित नाही असं कसं काय, मग कुठे मॅडम राष्ट्रवादीचं कसं काय घेतलं माहित नाही. तू कसं मुख्याध्यापकांच्या हातामध्ये सुद्धा आहे, मुख्याध्यापकांच्या हातामध्ये सुद्धा आहे. त्यांच्या हातात वेगळं काय नाही नाही वेगळं काय, सरळ दिसते. स्वतः आम्ही हजर होतो. आणि तुम्हाला तुम्हाला जनजागृती करण्याचं आहे का वरतून पुणे जिल्हा शिक्षण राजपूत मॅडमच्या पण हातात आहे, सावंत मॅडमच्या पण हातात आहे. जनजागृतीचं आहे ना. अहो जनजागृती मॅडम तुमचे राष्ट्रवादीचे पक्ष वाटले तुम्ही स्वतः आमच्या हातात दिले कॉंग्रेस. नाही तुम्ही आमच्या हातात दिले, खालच्या चौकामध्ये सुनील पंचायत आमच्या हातात दिले. तुम्ही एवढं खोटं का बोलता आपण? खरं बोला ना, तुम्ही एवढं खोटं बोलता. शिक्षक पक्ष पगार देत नाही, याचा त्रास नंतर सुद्धा होऊ शकतो. लक्षात ठेवा, सगळ्या पक्षाची मुलं या ठिकाणी येतात. सगळ्याचे पक्ष देतो, सगळ्यात जास्त मुलं इथं. पक्ष म्हणून नाही आलो सर, पक्ष म्हणून आम्ही आलेलो नाही. हे काम चुकीचं आहे. असं काय होतं याचा विपरीत परिणाम. सध्या मुलांना जास्त त्रास या ट्रेन शिकवा ना, चांगली शाळेतली मुलं चांगली करा. पक्षाची तुम्ही करा, तुम्हाला इतर वेळ आहे. सगळ्या पुरावे दाखवून सुद्धा तुम्ही बोलता काहीच नाही. तुम्हाला टायमिंग तास घ्या तुम्ही शाळेत, पक्षाचे प्रचार नका करू. यांना तुमच्या मुलावर सुद्धा जे परिणाम होतो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर असा प्रचार होतोय तसं होतोय हे वाटलंय. तुम्ही जिथं वाटलंय तिथं आम्ही कोण आहे? कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे? हे कोण आहे? कशावर पण असतो, शाळेत असतात तुमच्या रॅलीमध्ये फोटो द्या असल्याशिवाय कोण बोलतोय का? तुम्हाला यावरून दबाव वगैरे काय कोणाचा? काम का करता तर ते पुढे लक्षात ठेवा. काय मनाशी विचार करा, योग्य नाही. पालक लोक राष्ट्रवादी सर तुम्हाला तुम्हाला मी सांगतो, तुम्ही तुमचा हा प्रकार पाहिल्यानंतर मी 9 शाळांमध्ये चौकशी केली का बा असा प्रकार आमच्या गावात घडतोय. तुम्हाला पण सांगितलंय का? पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळांना फोन केलेत मी, तर ते बोलले आम्हाला काय असं कोणी सांगितलेलं नाही, आम्ही असं करणार पण नाही. हो, तुम्ही असं केलं आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही सकाळी तुम्ही माझ्याकडे आले बरोबर, तर तुम्ही माझ्या हातात आंघोळ बोलण्याचं कॉम्प्लेट दिलं, आंघोळ बोलण्याचं कॉम्प्लेट दिलं. तुम्ही काय मी काय विचारतो तुम्हाला प्रश्न केला की हे काय कशाच आहे? तुम्ही म्हटलं आम्ही प्रचार करू शकतो. तर तुम्ही याच्याबद्दल जनजागृतीबद्दल मला एक शब्द सुद्धा बोलले नाही. मतदान करा. हो मॅडम, बोला मुख्य मी बोललो तिथं. आम्ही दोन्ही काम नाही, मला तुम्ही निवडणुकीच्या बद्दल काही बोललेच नाही की मतदान करा किंवा कोणाला मोटिवेट करा असं काही बोलले नाही. तुम्ही सरळ सरळ म्हटलं आंबोल कोल्ह्याला मतदान करा. सगळं असल्यामुळे आम्हाला नाही सगळं काय कोण सगळे तुमच्या हातातच उद्या मी दुसऱ्या पक्षाचं तुम्ही हातात करा बरं. प्रतिक्रिया तुम्ही सर तुमच्याकडनं अपेक्षित आहे आम्हाला. तुमच्या ज्या मॅडम आहेत ते एका पक्षाच्या पदसिद्ध अधिकारी आहेत, त्यांना त्यांची वैयक्तिक मत जाणून घ्यायचं आम्हाला हे नाहीये. आम्हाला तुमची प्रतिक्रिया काय घ्यायची? स्टॉप केलं ना. तुम्ही स्टॉप केलं, पण तुम्ही एखादी गोष्ट चुकीची करून स्टॉप करून काय फायदा आहे ना? तुम्ही गावाला शिक्षक एका पक्षाचे शिक्षक नाही. तुम्ही जनजागृती करत होते ना. आमच्या गावात हायस्कूल आमच्या शाळा शिक्षक 9 जागी चौकशी केली शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये. मी स्वतः फोन केले,
ते बोलले आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, आमच्या गावात शाळेमध्ये असा प्रकार नाही. बोला आमच्या गावात तर चालू आहे. त्याच्यानंतर मी गावात आलो आणि मी व्हिडिओ काढलाय स्वतः. मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. हे बाय निवडणूक आता होईल, 4 दिवसात निवडणूक निघून जाईल, पण याचा मुलांवरती काय इफेक्ट होणार? आणि स्थानिक पातळीवर हे करणं योग्य नाही. आणि तुम्हाला असं वाटतं हे योग्य आहे? तुम्ही आम्ही दुसरं एक मिनिट माझं काय म्हणलंय, तुम्ही आज तुम्ही स्वतः प्रॉम्प्लेट उद्या मुलांना फिरवाल, काय गॅरंटी काय घ्यायची तुम्ही? आणि लय प्रचार करा तिकडे शिंदेवाडीला मस्त प्रचाराला जागा आहे, पण नोकरी कशी शिंदेवाडी आणि सुट्टीच्या दिवशी जा, शाळेच्या दिवशी जा. इथं लोक ही शाळा कशी आहे ग्रामस्थांची. तिच्या गावात तुम्हाला प्रचाराचा अधिकार आहे, पण तुमच्या गावात करा ना. तुम्ही आमच्या गावात प्रचाराचा अधिकार नाही तुम्हाला. आमच्या इथं लोक काय तुम्ही जॉब करता म्हटल्यावर इथं नाही करायला तुम्ही तुमच्या गावात तिकडे करा. राष्ट्रवादीचा करा. आपल्या शाळेमध्ये कोणाला इलेक्शन उद्या वंचित बहु आघाडीचं वाटलं तुम्ही कसं काय प्रचार करा? इलेक्शन ड्युटी आहे. जेआरची कॉपी बघू दे सर आम्हाला. कॉपी काय काढली नाही. अरे काहीच नाही जीआर नाहीच असा जीआर नाही. ऑलरेडी शिक्षकांना मी आज या बोरी गावामध्ये संभाजी विद्यालयामध्ये जो घडलेला जो प्रकार आहे त्याचा जाहीर निषेध करतो. संभाजी विद्यालयामधल्या शिक्षकांनी हा जो प्रकार केलाय हा अतिशय म्हणजे पुढच्या पिढीला घातक आहे. त्यांना ऑन इलेक्शन ड्युटीच्या नोटीस आहेत काही शिक्षकांना, आणि ते लोक आज गावामध्ये पॉम्पलेट घेऊन प्रचार करताना आढळले. त्यांचे आमच्याकडे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. याची योग्य ती दखल शासनाने घ्यावी, निवडणूक आयोगाने घ्यावी. तुम्हाला वैयक्तिक जर उमेदवाराने सांगितलं असेल की बुवा आमचा प्रचार करा, तर तसं पण तुम्ही आम्हाला सांगा. आणि मुख्याध्यापक जे आहेत या संभाजी विद्यालयाचे, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहे. अपेक्षित उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं. आमच्या मित्रांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याला आमच्या सर्वांचा जाहीर पाठिंबा देतो. मुख्याध्यापकांनी याचं आम्हाला सांगावं काय आहे नक्की. आम्ही सांगितलं स्टॉप केलेले असतो. मला विचारल्यावर तुम्ही बोलू द्या, रेकॉर्डिंग चालू आहे. संख्या कमी पडते हे इथून आम्ही बाहेर पडलो होतो. मेन मुद्दा तोच होता आमचा, बाकी काही नव्हतं आमचा. परंतु तुम्ही राष्ट्रवादीचं एक पॉम्पलेट देत होता प्रत्येकाच्या हातामध्ये, याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्याने नाही तो प्रश्न नव्हता, त्या इथून नव्हतं गेलो आम्ही. मेन आमचा मुद्दा विद्यार्थी गळती प्रमाण वाढले ते फक्त भरून काढले. आजपर्यंत सर एक मिनिट सर तुम्ही अक्षरशः मीडिया समोर सुद्धा खोटं बोलताय. मी साक्षीदार आहे, मला फोटो काढायला बोलवत होते, मी आलो नाही. खोटं बोलू नका. जे आहे सत्य ते सत्य मांडा. ऑर्डर असेल ऑर्डर नसेल काय फरक पडत नाही. पॅम्पलेट वाटलं याचं उत्तर द्या, का वाटलं? कमीत कमी मीडिया समोर तरी खोटं बोलू नका. मी नागरिक ह्या गावचा आहे, पण मला मी नागरिक म्हणून आज मी पत्रकार म्हणून तुमच्या समोर आहे. तुम्हाला सांगितलं स्टॉप केलं इमिजिएटली आम्ही ज्यावेळेस. म्हणजे तुम्ही वाटत होता हे सत्यच आहे. अमोल कोल्हेचा प्रचार तुम्ही करत होता हे सत्य आहे. फोटो पण आता तुम्ही तसं हे करू शकत नाही ना. असं कसं तुमच्या हातात पॉम्पलेट्स होते की नाही? बोरगे बोल नका. होते हे तुम्ही म्हणले ना आता काय उदाहरण म्हणजे कसं आता तुम्ही म्हणता बाकी शाळेत सांगा कोणत्या शाळेत असेल ते सांगा आम्हाला. आता कुठल्या शाळेतले जर शिक्षक शाळा कसं आता आम्ही हा कालावधी असतो की विद्यार्थी संख्या जमा करणं आणि मतदान जागृती करण्यासाठी आम्ही बाहेर पडतो. ह्या दृष्टीनेच पडलो. बाकी काय आमचं हे नाही की कुठल्या पक्षाचं आम्हाला करायचं असं काय. मतदान जागृतीचा एखादा पॉम्पलेट मगाशी होते त्यापैकी एखादा आपल्याकडे आहे का? तुम्ही कुठे माउथ पब्लिसिटी करत होते काय? तसं काय हे आता आपलं गाव आहे म्हणून आपलं. तुमच्या हातात पॅम्पलेट होतं की नाही? तुम्ही हेड ऑफ द पर्सन स्कूल, तुमच्याकडे फार जबाबदारीने पाहतो आम्ही एक गावचे नागरिक म्हणून. तुम्ही तरी असं उत्तर नाही द्यायला पाहिजे आम्हाला. जे काय झालं असेल ते काय एवढे इश्यू करायचं काय आवश्यकता नाही. मला म्हणायचं की फक्त आपल्या स्थानिक पातळीवर आपण. तुम्हाला राष्ट्रवादी पक्ष पगार देतो का?
नाही तो भाग नाही म्हणून मुलांना प्रचार का करता? बंद केलाय मुलांना हेच तुम्ही शिकवून देणार का? नाही म्हणून तो म्हणला ना तुम्हाला की तो विषय आपण बाजूला ठेवून द्या आणि बाकी तुमच्या काय- शाळेत एवढी मुले एवढी गर्दी का मुलांना दिसते येणं एवढी गर्दी शाळेत आहे. सर मला फक्त एवढं जाणून घ्यायचं, बाकीचं काय नाही. तुम्ही तुमचे शिक्षक किंवा तुम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत होतात का? ते विद्यार्थ्यांचं ह्याच्यात आम्ही जात होतो. बाकीचं मला काहीच नको आहे. मला यांनी बोलवलेलं आहे, जे सत्यता आहे तुमच्याकडून सत्यता आहे. मी तुमची सुद्धा बाजू घेतोय. मी त्यांची बाजू ऐकून घेणार, त्यांची बाजू ऐकली तशी तुमची सुद्धा बाजू महत्वाची. नसेल केलं तर नाही म्हणा, तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही प्रश्न विचारतो, तुम्ही तुमचं मत- नाही म्हटलं तर चालेल. मला काय तसं काय येणार, मी तुम्ही जे बाईट देणार ती बाईट देणार. आता आम्ही स्टँड बंद आहे. साहेब, तुम्ही नका बोलू. तुम्ही नका बोलू. तुम्ही तुम्ही आता तुम्हाला आता आमदार किती तिकीट द्यायचे? सगळे दिसले पाहिजे, कुठे मॅडम पण आले पाहिजे. दाखव ना फ्रेंड, सगळं करा. पण जी गोष्ट झाली ती तुम्ही कबूल करा ना. का कबूल करत नाही? का तुमच्या राष्ट्रवादीचे पॅम्पलेट नव्हते का? सर स्वतः बोलले होते. तुम्ही फोटोच पाहा ना. फोटोच हातात नाही कबूल करा. तुम्ही म्हणता नाही, कसं काय? ते म्हणतात ना हातात आहे. अहो, पण घेतलं आहे दिसतात ना फोटो. ब्युरो चीफ अशोक कोरडे, शिवनेर प्राईम, बोरी.